तर या ठिकाणी चाललेला आहे माझा स्वयंपाक, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता आदिराज करून आलेला आहे अंघोळ. बघू शकता. तर 2.5 ते 3 वर्ष असल्यापासून तो माझ्या असं नेहमी पाया पडतो आणि या ठिकाणी माझे मेशोचे पार्सल, मिंत्राचे पार्सल कायम येतच राहतात, त्याला काय पर्याय नाही. आणि या ठिकाणी मी नेल्स बनवून ठेवलेले एका क्लायंटचे. माझं दुसरं काम चालू होतं तोपर्यंत त्याचा कारभार चाललेला हा बघू शकता. आणि बाजारला चाललेले, बाजारातनं जाऊन देखील आलेले आहे आणि खूप असं ओझं होतं. खूप आठवड्याचा बाजार आणते एकदमच. आणि या ठिकाणी मी छान अशी कढई मला आवडलेली, इतक्या कढई आहेत, जवळजवळ 9 ते 10 कढई असतील, पण मनच भरत नाही माझं. कढई, कुकर, छान भांडी दिसली ना मी ते आणतेच आवर्जून. आणि फ्लिक्स पिल्यामुळे माझी स्किन खूप छान होत आहे. आणि आदिराजसाठी थोडासा खाऊ आणलेला आहे. ही जी बर्फी आहे ती मी घरी बनवलेली आहे, खजूर आणि गुळाची. आणि या ठिकाणी विट्याच्या राजाचं आगमन होणार होतं. बघू शकता खूप असं ट्रॉफिक झालेलं आहे. राजाची येण्याची आतुरता सगळ्यांनाच झालेली आहे. तर मस्त असं त्याचं आगमन सोहळा झालेला आहे. आमचं इतकं नशीब छान आहे की आम्हाला राजाचं दर्शन घरी बसूनच मिळतं. खूप नशीबवान समजतो आम्ही की राजाचं दर्शन प्रथम आम्हाला घरी बसूनच आणि मिळतं. तर या ठिकाणी छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. मन असं भारावून जातं मूर्ती बघितल्यानंतर. आणि या ठिकाणी त्या मिरवणुकीच्या नादामध्ये सगळं काम तसंच राहिलेलं आहे. भाजीपाला वगैरे ठेवायचे. तर या ठिकाणी कोथिंबीरच्या मी 4 जुड्या आणलेल्या, एक कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आणि दुसरी रेग्युलर वापरण्यासाठी. आणि फ्रूट्स वगैरे ते तर पाहिजेच. आणि स्वयंपाक देखील झालेला नव्हता. तर आणि योगायोग मिस्टरांचा फोन आला, मी शिवराज धाब्यातून अख्खा मसूर आणि काजू मसाला आणणार आहे. म्हटलं देवाला देव पावला, स्वयंपाक झालेला नव्हता ना. तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.